मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. मंडळी आपण सध्या सांगोला तालुक्यातील इकतपूर गटामध्ये खत्र या भागामध्ये आपण आज दिवसभर भरामध्ये फिरत असताना विविध गोष्टीचा आपण आढावा घेतोय. पाठीमागच्या काही काळामध्ये जी काही विकासाची कामं झाली ती कशा पद्धतीची झाली, कोणत्या पद्धतीची झाली आणि कोणत्या क्वालिटीची झाली, ह्या खरं तर गोष्टीची चाचपणी आपण लोकसंवाद मराठी आणि सांगोला पॉलिटिक्सच्या माध्यमातून आज या दिवसभरामध्ये या भागामध्ये करतोय. तर मंडळी याचाच एक भाग म्हणून आज आपण ही सर्व काही जी काही जुनी जाणकार मंडळी उभा आहे त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. मंडळी नमस्कार. सांगोल्याच्या ग्रामीण भागाचं राजकारण मोठ्या प्रमाणात आपले मंडळी आज अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. अर्ज मागे घेतलेले आहेत. कोण कुठल्या गटातून आहे, कोण कोणत्या गटातून आहे, सगळे चित्रस्फट झाले, रणांगण स्फट झालाय. मंडळी या सगळ्या राजकीय चिखलफेकीत, राजकीय साधारणतः तापलेल्या वातावरणामध्ये सर्वसामान्य जनता नेमकी काय म्हणते, सर्वसामान्य जनतेचे नेमके प्रश्न काय आहेत आणि या सर्वसामान्य जनतेला येड्यात करण्याचा प्रकार राजकीय नेते मंडळी कशा पद्धतीने करतात हे अगदी तटस्थपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण मंडळी मधल्या काही दिवसांमध्ये आपण काही असेच स्टिंग ऑपरेशन, बरोबर आहे ना, बरोबर सर, मधल्या काळामध्ये काय आपण तटस्थपणे पर्दाफाश करणाऱ्या गोष्टी मांडल्या होत्या आणि आम्हाला ज्या काही कमेंट आल्या म्हणजे निखिलच्या चॅनेल आणि माझ्या चॅनेलला, त्या कमेंट अशा होत्या की तुम्ही वस्तुस्थिती समोर आणत नाहीये, पुरावे काय तुमच्याकडे वगैरे वगैरे. तर मंडळी हा पुरावा घ्या, तुम्ही बघू शकता. आपण परत प्रश्न चालू करू. कॅमेरामॅनला विनंती आहे या अचकदानीच्या वन विभागाच्या या सगळ्या परिसरामध्ये जे पोल उभे आहेत मंडळी, हे पोल लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणारे आहेत. धूळफेक बरोबर मातीफेक, मातीफेक करणारे आहेत. अक्षरशः लोकांच्या डोळ्यात पोल घालण्याचा प्रकार होत आहे, म्हणजे मोकळे पोल आहेत. तर हा जो वस्तुस्थितीचा जो प्रकार आहे तर तो प्रकार फक्त आम्ही मांडणार नाहीये. कारण या ठिकाणी या अचकदानीच्या परिसरातली जुनी जाणती मंडळी आहेत आणि या मंडळींना सोबत घेऊन ही नेमकी परिस्थिती काय आहे, ज्या लोकांनी इथल्या या सगळ्या ग्रामस्थांना, वस्तीवरच्या लोकांना वेड्यात काढलं, त्यांना गंडवलं आणि नेमकं गंडवण्याचा प्रकार काय झाला, नेमकं आमिष काय दाखवलं, हे आमिष कधी दाखवलं आणि ह्या लोकांची फसवणूक नेमकी कशी झालेली आहे हे आपण बघूया. निखिल आपण चालू करू. अण्णा नमस्ते. काय नाव तुमचं? माझं नाव आप्पा चव्हाण. आम्ही फॉरेस्ट मध्ये आपण या एरियात आलोय. तर काय बघा वस्तुस्थिती सांगा, कारण आपल्याला बघा राजकारण जे आहे हे लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी असतं. लोकांच्या विकासाचे प्रश्न प्रशासनापर्यंत मांडणं, ते सोडवणं ह्याच्यासाठी असतं. परंतु हे राजकारण सध्या आमिषाचं, भूलथापाचं हे राजकीय नेते मंडळी करतात आणि घडवण्याचं काम करतात. आता तुम्ही बोला, सविस्तर बोला. हे कसं झालं साहेब माहिती आहे का, पाठीमागच्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या इलेक्शन मध्ये आमच्याकडे तिथं जो नेता उभा राहिला होता त्याला निवडून बी दिला आम्ही बऱ्याच बहुमतात. नाही असं नेता म्हणू नका, नाव सांगा. 2017ला ज्यावेळी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या वेळेस तुमच्या गटातून पंचायत समितीचे पण कोण निवडून दिले आणि जिल्हा परिषदेला पण कोण निवडून दिले, यांच्या सर सकट नावासहित सांगा. याच्याशी कोणाचा संबंध काय आहे तेही सांगा. आमच्या 2017ला पंचायत समितीला गायकवाड म्हणून होते आपले गायगावांना, बरं, हा, आणि जिल्हा परिषदला अतुल मालक पवार हा हा म्हणून तिथे जिल्हा परिषदला उमेदवार होता आमचा. आम्ही ती लोकांनी सगळ्यांना मतदान केलं, बरं बरं बरं, त्यांना निवडून दिलं. फक्त एक आम्ही आम्हाला धावलं की असे ही डाम दिसतात ना साहेब तुम्हाला, की नुसतं डाम मतासाठी त्यांनी केलं. क्लिअर करू मुद्दा. याच्यामध्ये जी नावं तुम्ही लोकांची घेतली त्यापैकी कोणाचा नेमका रोल आहे, कारण बाकीच्यांची बदनामी नको आहे. नाही, हा रोल नेमका अतुल पवार मालकाचा. बाकीचा कोणाचा संबंध आहे का? काय संबंध? ओके, ही क्लिअर आहे. पण आता सर महत्वाची गोष्ट, हे ज्यावेळेस डाम रवले त्यावेळेस हे डाम रवत असताना या भागातल्या लोकांनी मागणी केली होती का? मागणी आल्यानंतर मागणी केल्यानंतर डाम रवले आणि पुन्हा त्याच्यानंतर इलेक्शन झालं. विशेष बरं, इलेक्शन डाम ज्यावेळेस रवले त्यावेळेस त्याची चर्चा काय झाली होती का, मी एवढ्या दिवसात करून देतो काय देतो, अशा पद्धतीने काय झालं ते सविस्तर सांगा थोडस. बरं, आता साधारणतः एक प्राथमिक आकडेवारी सांगा. आता हा परिसर अचकदानीचा परिसर, फॉरेस्ट एरिया, तर साधारण किती खांब आहेत असे? हा सर, ही फॉरेस्ट एरिया नाही. बरं, हा म्हणजे आपण हद्द दाखवू शकतो. कॅमेरामॅनला विनंती आहे, पलीकडे वन विभागाची हद्द आहे, इथून पलीकडची. हा, तर हद्द संपल्यानंतर अलीकडचा जो भाग आहे तर तो कुठली वस्ती म्हणायची? बेन वस्ती, साठी वस्ती आहे. जवळजवळ 35 पोल साधारणतः आहे. तर आता तुम्ही हे मतदानाच्या पूर्वी, निवडणुकीच्या अगोदरची सगळी गोष्ट आहे, बरोबर आहे? 2017 सालची सर गोष्ट आहे. तर मतदान होऊन म्हणजे 17 सालाच्या नंतर
5 वर्ष ही लोकप्रतिनिधी सभागृहात होते, कार्यकाल होता. त्याच्यानंतर साधारणतः 3.5 ते 4 वर्ष प्रशासक होते. ते जवळपास निखिल 9 वर्ष झालेले. 9 वर्ष कालावधी, आता या बरोबर. 9 वर्षात काय परिस्थिती आहे डांबाई सांगा, लोकांच्या विजेचा प्रश्न नेमका काय आहे सांगा. काय परिस्थिती आहे की डांब अशी उभा केली आहे, डांबाला किंवा नाकीला काय प्रयत्न करायला गेलं तर म्हणजे पहिलं तुमचे डांब आहेत. पहिलं कोण तुमचं म्हणतंय? लोक महावितरण. महावितरण आहे. नंतर पहिले डांब आहेत. आम्ही ह्याच्यावर तारावरून गेला वडा म्हणून मी गेलो साहेब. बरं, हा, काय स्वतः म्हणतंय? येथे भेटलो. हे पण नाही म्हणले. काय म्हणते तारा त्यांनी? ओढू शकत नाही. सगळं unlegal आहे. असं त्या साहेबांचं नाही, नाही, बाबा, एक जण बोलू द्या. काय म्हणतात महावितरणचे लोक, काय म्हणतात? महावितरणचे लोक म्हणजे ती सगळी यंत्रणा अनलिगल केली आहे. बरं. स्वतःचे आम्ही सँक्शन केलेलं आहे त्या नेत्यांनी. महावितरणचे लोक हे हो, म्हणतात. मला म्हणते, मी तर मंडळी हे बघा, हे जे काम आहे स्वतः गेलो. निखिल सर, हे जे काम आहे हे इलिगली आहे. लोकच फक्त म्हणत नाही तर महावितरणचे लोक म्हणतात. म्हणजे किती धूळफेक आहे बघा. त्यांना आम्हीच दाखवलं, स्वतः तर लाईट दिलेलीच नाही, पण महावितरणकडनं त्यांच्या लोकांच्या नशिबानं, कारण ह्या इथल्या लोकांच्या नशिबाला हे काय म्हणतात ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ह्या लोकांना असं आम्ही दाखवल्यामुळे पण- त्या व्यक्तीकडनं पण लाईट मिळाली नाही आणि महावितरण सुद्धा पण हातवर सर केली. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या व्यक्तीने त्याची खरं तर पोळी भाजण्यासाठी हा केलेला फंड आहे, फंड आहे. हा, स्वतःची पोळी भाजण्यासाठी. आणि बरोबर. मतं मिळवायची, लोकांना खरं तर बोलथापा मारायची आणि सभागृहात जायचं, जायचं. विकास निधी आणायचा आणि स्वतःची बरोबर. खिशी भरायची. अगदी बरोबर. पण महावितरणाची यांनी चर्चा केल्याप्रमाणे, सांगितल्याप्रमाणे महावितरणाच्या आराखड्यामध्येच हा. वैयक्तिकरित्या डाम देता येत नाहीत, बरोबर. नाही देत. आणि त्याला जी तारा वगैरे आहेत त्या पण देता येत नाही नाही. देत. तर ह्यांनी स्वतः माहिती घेतलेली महावितरणची की कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी वीजच देता येत नाही, बरं. तर महावितरणला पण यात घेऊ शकणार नाही. बरं, आता मला थोडं टेक्निकली सांगू, कारण कसं आहे, साक्षीदार हे आहे. आता मला सांगा दादा की तुमचं जे कसं असते, प्रत्येक व्यक्ती हा राजकारणाशी संबंधित असतो. आपल्या राजकारणात पडायचं नाही. राजकारण हा कशाचा धंदा आहे सगळ्या लोकांना माहित आहे. फसवेगिरी अमुक, पण चांगली लोक काय समाजामध्ये आहेत. स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांनी फार मोठी आदर्श विचारधारा आपल्या तालुक्याला घालून दिलेली आहे. स्वर्गीय काकासाहेब स्वांगे पाटलांनी विचारधारा घालून दिलेली आहे. या इथले पूर्वीच्या अगोदरचे जे आमदार होते, काकासाहेबांच्या अगोदरचे, आता नाव माझ्या लक्षात येत नाही, पण तुम्ही जुनी जाती मंडळी राऊत साहेब. तर अशी जी मंडळी आहेत त्यांनी मोठी विचारधारा, जी आदर्श आहे ते घालून दिलेले आहेत. आपल्या राजकारणाची देणगी नाही. आता मला सांगा, हे जे पोल रवले, तर महावितरणच्या लोकांनी तुम्ही त्यांना खासगीत म्हटलं असेल, बरोबर आहे. त्या लोकांचं म्हणणं काय नेमकं, इलिगली काय नेमकं सांगायला? आमच्या ऑक्सिजनमध्ये साहेब की नुसती हे चव्हाण रामोशी वस्तीलाच अशी पूल नाही. बर बर बर. हे फक्त तुम्हाला एक प्राथमिक गावतो तुम्हाला. बरं. अशी कमीत कमी 100च्या पुढे पोल आहेत या गावामध्ये या गावामध्ये. किती गंभीर गोष्ट आहे. 100 पोल आहेत म्हणजे म्हटलं तर तुम्हाला प्रत्यक्ष जाऊ शकतो. नाही, काय हरकत नाही. नाही, दिसतायतच. टेस्ट म्हणून हे ठीक आहे, एवढं ह्याच्यात लोकांना कळू शकतं. ज्यांनी डाम रवले त्यांचीच आम्ही माणसं, त्यांना आम्ही मतदान केलंय, पण त्यांनी आमची शुद्ध फसवणूक केली. बरं. तुम्ही समर्थक होता त्यांचे हा, आम्ही सुरुवातीचे. सुद्धा समर्थक होतो. म्हणजे समर्थकांना मातीत काढण्याचं काम या नेते मंडळींनी चालू पण केलं. सर, आता आपण ज्या गोष्टी यांच्याकडून ऐकल्या, आता आपण ह्या गोष्टी यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. Yes. त्यावेळेची काय परिस्थिती झाली होती किंवा काय आम्ही दाखवण्यात आलो. पुढे या कॅमेरामन, close घ्या. त्यावेळेस कसं होतं माहितीये का? हा. त्यावेळेस ते अतुल पवार दुसऱ्या पक्षात होते, आम्ही तिसऱ्या पक्षात होतो. हा. जे जे ते त्यांच्या बाजूला होती हा. त्याला अशी काम करून दिली. त्यांच्या बाजूला जे होते ते. हा, म्हणजे त्यांच्या बाजू होते त्याला ती काम करून दिली. हा. आणि ते आमच्या बाजूला जे होते दुसरे होते, हे केलंय ना आपल्या पक्षात काय तर व्हायला पाहिजे म्हणलं का, आमच्याच नेतापणा त्याला जावं लागले का याच बाजूला, त्याला इतकं काम त्याला केलं तेवढं चांगल्या दर्जाचं काम करून दिलं. सगळी लोकं दिसू द्या. आता बघा दादा, थोडं स्पष्ट विचार बघा, राजकारणाशी काय आपल्याला इंटरेस्ट नाही, होय. पत्रकारिता प्रसिद्धी केली जाते, आमच्यावर आरोप होतो, अमुक तमुक. आता आम्ही तालुक्यात धडा लावलाय, कुठलाही नेता गावला तरी जे भ्रष्टाचार केला ते जनतेच्या समोर दाखवण्याचं काम चालू आहे. शब्द आहे सांगोला पॉलिटिक्स आणि लोकसंवादवर कुठल्याही राजकीय पक्षाचा कुणी असू द्या, त्या ठिकाणी विद्यमान असो, आजी असो, माझ्या असो, जिथं जिथं ज्यांनी ज्यांनी आमिष दाखवली, जिथं जिथं ज्यांनी जोरदार केलेले आहेत, त्या प्रत्येकाची जोरदार काढलेली आहे. त्यामुळं या आमच्या व्हिडिओवर कुणीही आक्षेप घेण्याचं किंवा संशय व्यक्त करण्याचं अजिबात कारण नाही. मग ह्या भागाच्या लोकांचं असं मत होतं की त्या मालकाने ह्यावेळेस ना इथंच उभा राहायला पाहिजे होतं. म्हणजे ही जी जुनी कामं त्यांची असती आहे ती ही एवढी करून दिली बरी होती. म्हणजे या वेळेला पण उभा केला असावा. असं त्यांचं मत होतं. हा, मग पण माझा इथनं ती पलीकडे गेली उभा राहिली. पलीकडे गेल्याला त्याचा उपयोग काय नाही, ह्याचा काय उपयोग नाही. मग आता तुमच्या गावात ज्यावेळेस ते जिल्हा परिषदेला खरं तर विद्यमान तिथे होते हो. सभागृहात, होय. त्यावेळेस त्यांनी या भागात ह्या लाईटीचा प्रश्न सोडून दुसरे काय प्रश्न किंवा अजून काय समस्या सोडवलेत किंवा नाही, अशा राहिली नाही, नाही? काय समजा थोडासारखं नव्हतं. रस्ते, पाणी, शिक्षण अशा बाहेर लावलंय, इथं लावलंय. कसं आहे, सत्ता दुसऱ्याची सत्ता त्या 17 पासून 19 पर्यंत सत्ता आबासाहेबांची, बरं का, आबासाहेबांची सत्ता होती तेव्हा ते अतुल मालकाला ह्यात काय बघता आलं नाही का, तर हे बघतात ना ही बाकीची.
असं ते नुसते सदस्य होते आणि त्याच्यानंतर बापू आलं पुन्हा बापू 5 वर्ष आलं बापूच्या काळात मी त्याला ते बघताय बापूच्या लोकांनी ते बघितलं हा. मग त्याला इकडे येऊन फिर काही काय करायला चाललंय. बरं आता थोडं क्लिअर सांगू निखिल कामध्ये हे समजून येणं महत्वाचं आहे. बरोबर. आपल्याकडे राजकारण आणि जे वाट लावण्याचा प्रकार होतो तुम्ही अतुल पवारांना मतदान केलेलं आहे बरोबर आहे. होय तुम्ही समर्थक असल्याशिवाय मतदान करत नाही किंवा त्यांचं काम आवडत असणार आहे तुम्हाला. मग हे निवडून आले सगळं झालं तुम्ही जाब का विचार नाही त्यांना सांगा कारण हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आता तुम्हाला सांगा जन मतदान केलं त्याने विचारलं आता आम्ही मतदान त्याला केलेलं नव्हतं. आहे. काय बरं आहे. विषय नाही तुमचा. नाही, काय सत्य तुम्ही नाही. पाठपुरावा केलाय हा पण ह्याने पाठपुरावा केला तरी पण गांभीर्याने घेतलं नाही. ती जर त्यांनी जर ध्यान राहिलं असलं आणि आम्ही जर मतदान नसलं केलं त्यांनी जर केलं असलं तर आम्ही ते विचार द्यावा मोकळा म्हणजे ते तारावरून व्हायला पाहिजे या उस्त्या पाण्यात प्रश्न सुटायला पाहिजे आणि ते पेयपुरतं पाणी तो यायला मग हे पाहिजे. डाम रोवण्या पाठिंबाचा प्रामुख्याने उद्देश काय होता त्यावेळी उद्देश म्हणजे जाम रावल्यानंतर ही लोक सगळे बसतील आपलं मतदान होईल. आणि त्या पद्धतीने हे लोकांना फसवून खरं मतं घेतलीच. मतदान आता कोण तर काय करत नाही नाही ही गाडी आता हे तुम्ही आणलेल्या गाड्या आम्हाला प्रश्न सुटून म्हणतो आणल्या बर 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 बर. आज तुम्ही तुमचा प्रश्न सुटला का तुम्ही गाड्या माझ्या आम्ही तो थांबलो आम्ही तू गावात चालू तुला बर बर असा बर. प्रश्न झाला ही. मला सांगा इथं काही दुसरी पर्याय व्यवस्था झाली का 9 वर्ष तरी लोटलेले हे सगळं पण लोकांना विजेचा प्रश्न काय नेमका काय झाली का पर्याय व्यवस्था? विजय प्रश्न काय बाहेर कुठे दुसऱ्या दाबावर आले तिकडे कोणी काकडे दाखवून आणले तर हा. त्याच्या पद्धतीने त्यांनी करून घेतली त्यांनी. पण प्रश्न काय आहे तो सुटलेला? नाही 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 ते तर काय कायमचा प्रश्न आहे का 2000 फूट तीन होईल. बरं, पुढे 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 या. तर मंडळी हे एक अत्यंत महत्वाचं उदाहरण आहे राजकीय नेते मंडळी लोकांना गंडवतात कसं बोला 3000 फूट केबल टाकून आहे बँड खाली. तुम्ही स्वतः हा. तिथं इथनं स्टार्टर बसणं जोडून घरी लाईट आणायची ती बी लाईट कधी साला जाते आता पण आता इतिहास आला दिवसभर लाईट काय नसते हा. रातपाळी दिवसपाळी वेगवेगळे आहे त्यामुळे इथं अंधारात मग तुम्ही ह्याच वस्तीवर राहायला कुठली नाव काय वस्तीचं बर 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 बर. बरं आता मला सांगा आता हे पोल सगळे हे झाले तुमच्या मनात काही वाईट वाटतं का नाही का? राजकीय नेत्यांवर फार विश्वास असतो लोकांचा इथं करून घेताना मीच होतो समोर कातल पवारला मी पण पळापळी केली आहे. तुम्ही होता मग हे काम करता होतो की. बर बर बर. त्याने एकदा काम झालं त्यांचं का परत विषयच नाही एमएससी जाऊन पण आलो त्या पोलावर लाईट वाढता येत नाही पण आता ते सांगतात की मी विकास केला असं केलं तसं विकास केला की असा नव्हता केलं. कसा हे कसं म्हणायचं त्याला लाईट काय एका करायचं? वाक्यात वर्णन करा कसला विकास म्हणा आता ही अतुल पवार तिथे आमच्या गावात येतं हा. ती सर्व त्याच्या गावात मसर बांधा मस्त बांधा. हा. मस्त काय बांधा. करायचं होतं? बर 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 तर बर. आता आम्हीच तर पळापळी करून पुढे हा, हा. मला बाकीचे काय म्हणता येत नाही. मग आता पुढे जाऊन समजा दुसऱ्या ठिकाणी जर समजा डाळ नाही शिजली त्यांची तर उद्या या पोलला खास घ्या पण म्हणतो म्हणतील ती म्हणणार. आहे का नाही? मसर बांधा आणि मसर नाही थांबा उन्हात ऊन आहे नाही का? पण नाही ती. असं घ्या तुम्हाला. हा, म्हणणार की. आहे का? का म्हणले ती लोक फास वीज घ्या मग आता ह्या गटात उभा आहेत का त्यांनी गटात आता उभा आहेत का? इथं नाही चालत. मग कुठे गेली ती दुसऱ्या तरी सोय आता का बरं पळायला तिकडे तर चालत आणि नाही. एवढं काम झालं बरेच ठिकाणी झाले काम बरं हा. का बरेच ठिकाणी काम झालेलं आहे. मग त्यांनाच डांबर बांधला असता. काम करा मग होतं मला. बर 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 बर. मग पुढे ती अपेक्षा हीच होती की त्यांनी तर ते आहे हा. की काम झालं तर नाही झालं तर त्याला ते सगळे पुढे या, सगळे पुढे या, सगळे पुढे या. आपल्याला चर्चेमध्ये व्यवस्थित करता येईल. आता टप्प्याटप्प्याने घेऊन कारण काय लोकं मंडळी राहतात. तेव्हा तुमचं काय नाव तुम्हाला काय वाटते कारण लोकांवर होतो राजकीय लोकांनी अशी डोळ्यात काय काय फेकायचं माती वाळू आता कोण फेकले लोकांच्या डोळ्यात तुमची सवय असेल तर ते एकच आहे अतुल पवारचा की मी जे त्याचे खडे खडे धूळ टाकून भूल करून विश्वास लोकांना संपर्क केला आणि हाय असे डाम आणून यांनी उभा केलं ते केलं शासनाकडे जावा कुणाकडे जावा केलं तर काही नाही हे सरळ सरळ या लोकमताची हिने गरज दाखवली लोकांच्या डोळ्यात म्हणजे तोंडावर आम्ही टाकलेलं केलं आणि लोकांची सरळ सरळ फसवणूक केली. बोली बाबी जनता त्यांना वाटली आता लोकांनी काय केलं असतं की जर ती आता ह्या गटात उभा राहिला तर एकत्र गटात तर त्यांना दाखवले की ह्या लोकांनी कशी फसवणूक केली आहे आता याची फसवणूक कशी करायची काय ह्याला काय करायचं की लोकांनी जनतेने त्याला दाखवून दिलं म्हणजे इथल्या लोकांनी ओळखले म्हणून त्यांनी इथनं आपलं टाकावं तरी लोक 9 वर्षात एकदाही गावाकडे फिरलेलं नाही असं म्हणू शकलं असतं की हो बाबा पहिले दाम रोवले येतो बरोबर तारा वडायचा आम्ही तेवढं आम्हाला दाखवा मग देतो असं पण म्हणलं झालं तारा वडल्याशिवाय जनतेनं काम पहिली आठवड टाकली ती पहिली करा तेव्हा मग तुम्हाला या म्हणून सांगितलं तुम्ही तुझे खर्च मोठा परवडणार नाही त्यामुळे असं 100 सवास काम उभं केले तर लोकांनी सरळ सरळ फसवणूक केली फसवणूक केली. आणि काय केलं नाही 4 वाऱ्या कुठं मुरवाया टाकलेली केली रस्ता दाखवले केले आम्ही दाखवले केलं तिथे एक जागा रिझल्ट कुठला रस्ता नाही कुठलं काम नाही
लिगली काहीच नाही. Legally काय नाही legally सगळं काम केलं हा, हा. आणि त्यामुळे लोकांनी त्यांना आता त्यांची जागा दाखवायची गेला म्हणून त्यांना बळकाटाने जवळ त्याच्यात उमेदवारी टाकली. त्यामुळे जनतेला वाटतं की इथं पाहिजे होता माणूस समोर समोर जनताने त्याला काय जे आहे सबूत दाखवलं समोर समोर येगा दाखवला असता. इंगा दाखवला. पण सर इथे आपल्याला एक गांभीर्याने गोष्ट घ्यावी लागेल, कारण लोक गेल्या अनेक दिवसापासून आपल्यावर आरोप प्रत्यारोप करतायत. काय करतील सांगायचं. ते आरोप प्रत्यारोप आमच्यावरती अशी लोक करतायत की ही लोक जे आहेत मॅनेज झालेले पत्रकार आहेत आणि खरं तर वास्तववादी दाखवत असताना चुकीच्या पद्धतीने दाखवत आहेत. अशा पद्धतीने आमच्यावर लांछन लावण्याचं काम सांगोल्यातील काही फार गंभीर आरोप करतात. गंभीर काम तुम्ही करताय हा. लिगली त्यांची वास्तव्य आहे ती उघड पाडताय हा, हा. वास्तविक त्यांचं जे काय आहे ती उघड पाडण्यानंतर पत्रकाराला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात कारण हीच बदनाम आहे. आता ही बदनामी आम्ही तुमची करतोय काय अशा पद्धतीने त्यांची बदनामी. पत्रकाराला बदनाम करायला संमत येत नाही लिगली समोर गोष्टी आहेत. बर बर लिगली समोर वस्तुस्थिती आहे. हा, हा, हा. त्यामुळे पत्रकारांची संपर्क साधण्याचा किंवा पत्रकार शिकवून असं बोलायला कुणाला लावली त्यांचा भुलगावली नाही इडी नाही हा, हा. गोष्टीच्या समोर आले लिगली सांगते म्हणजे जी वस्तुस्थिती ती आपण दाखवायला लागलोय. दादा थोडं बोलू द्या, दादा पुढे या. कारण सगळ्यांचं दुःख सारखं आहे. मला खूप वाईट वाटते तुमच्याकडे बघून दादा. काय नेमकं परिस्थिती काय लोकांनी करून ठेवलं. पण लोकशाही बर खरा अर्थ काय माहितीये का, लोकांना जी आश्वासनं दिली जातात ते पूर्ण करणं अपेक्षित असतं. आता हे प्रश्न आहे का, ही निवडणूक नसती तर या प्रश्नाला कुणी गांभीर्याने घेतलं नसतं. आता हे बघितल्यानंतर तुमच्या मनाला काय वाटतं. फिरकलंच नाही. 9 वर्षात फिरकलं नाही पण ही एवढं ते तर राहून गेले ती. हा. त्याच्यावर कोणतरी नाही पूर्ण झालं नाही. कोण झालं नाही बर ती अशीच वस्तू आहे. समजा इथं दामान चौक दामान मला या वस्त्या सगळ्या वंचित आहेत. हीच नाव वस्ती अजून 2-3 ठिकाणी ह्यांना पाणी तर आहे का? त्याच्याच पाणी आपण कुठून आणले पेज पाणी. देखील फार भीषण अवस्था. 1000 रुपये आणले बरं ही गावापासून वस्ती जी आहे ही किती किलोमीटर वरती आहे? आम्ही काय तुम्हाला वस्तीजवळ 3 किलोमीटर जास्त आहे. 2.5 किलोमीटर. बरं इथे जर पाऊस वगैरे लागला लाईट नाही आली तर लोकांची कशा पद्धतीने अशी राहतात. दोन वर्षी म्हणून टीव्ही लागले किलोमीटर बरं किती साधारणपणे लोकसंख्या किती असते, लोक किती असतील अंदाजे या वस्तीवर? बघा 54 वस्ती हा. आहे वर 60 वस्ती आहे घरी किती असतील इथे साधारणपणे? 50 वस्ती आहे म्हणून बरं, आता ते 50 वस्ती आहे का? महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू आहे का दादा. आता बघा तुमच्याकडं फॉरेस्टचा एरिया आहे सगळा. आता इथे लाईट नसल्यामुळे वन्यजीव प्राणी जे आहेत त्याचा काही त्रास होतो का लांडगर काय सर्व सांगतात तुम्ही पुढे या, काय थोडंसं सांगायचं? तुम्हाला माहिती आहे का? सर्व शाळेत माणूस संध्याकाळी लाईट नसल्यानंतर ती जनावर गेले शेरडं, मेंढरी हा, हा. काय कर गोरं. नाही, सांगा डिटेल सांगा. आवड कुठे कुठे प्राणी दिले? किती नेले आमच्या कशा नेले? वेद वासरून नेले तरच होय ह्या फॉरेस्टचा तरच आहेत का? आपल्या फायद्यात आहे ते. होय तर. बरं साहेब, म्हणजे किती गंभीर गोष्ट आहे. आणि इतकं गांभीर्यपूर्वक खरं तर लोकांची इतकी मोठी खरं तर फसवणूक झाली. थोडी नाही पण लय. बर 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 बर. आता गावात त्यांनी ज्या वेळेस निवडणूक लागली त्यावेळेस शब्द दिलेले ते सगळे पूर्ण केलेत का? ही लाईटचा एक विषय झाला. काय लायकीचा प्रश्नच केला नाही. नाही, दुसरे काय प्रश्न काय शब्द दुसरं दिलेले काय पूर्ण. उभा राहायच्या अगोदर काय करून टाकणं काय म्हणजे निवडणुकीला अगोदर फक्त म्हणून टाकले ते. कोणावर करता येते? आधीच नाही ती बघायला निवडून झालं जर आपल्याला ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी लागेल हा. की जो मुरुम टाकला जातोय तो खर तर निवडणुकीच्या अगोदर टाकला जातोय ही ह्यांचं मत आहे, आमचं मत नाही. आणि निवडणुकीच्या अगोदर मुरुम टाकायचा, लोकांची भूलथापा मारायच्या, लोकांचा विश्वास संपादन करायचा आणि लोकांची मतं मिळवायची आणि पुन्हा सभागृहात जायचं आणि पुन्हा पैसा मिळवायचा, तोच पैसा पुन्हा दुसऱ्या गटात जायचं, तिथं विकास कामं केली दाखवायचं. खर तर ही भूलथापेचं राजकारण या सांगोल्यामध्ये की यापूर्वी कधी झालेलं नव्हतं. स्वर्गीय गणपत आबांनी घालून दिलेला वारसा, खर तर हा वारसा भेदण्याचं काम अशा मंडळीकडून होताना खर तर वाईट वाटते सर. खूप वाईट वाटतं. अजूनही आपल्याला ह्या भागातल्या प्रश्नासंदर्भात काय म्हणता येईल किंवा काय अशा पद्धतीने अजून फसवणूक काय काय केली? काय डांबाची फसवणूक डांब रस्त्याचं कुठं अपूर्ण झालं तर काय केलं तर रस्ते बर. पण सर निवडून आल्यापासून सभागृहात गेल्यापासून नाहीच. नाही तुम्ही त्यांना विचारलं का की अशा पद्धतीचं खर तर या ठिकाणी झाले किंवा अशा पद्धतीचं विचारलं? अतुल पवारांना विचारलं का? बरं काय म्हटले त्यांनी? हा 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 9 वर्ष करू करू म्हणून. बर बरं थोडंसं एक महत्व जरा थोडं मध्ये येणार तुम्ही. पुढे या, सगळे पुढे या. अशी तुम्ही अलीकडे त्या काळात 15,000 रुपये एका पोलला. हा. किती बजेट जरा एका पोलला 15,000 रुपये हा. तार आणि डाम ही अशी अफवा होती वितरण खात्याकडनं. मग लोकांनी काय म्हणले माहिती आहे का, 15,000 रुपये ते करणे म्हणजे हे जे आपल्या एका मतावर बसून जे आपल्या
त्यामुळे यावर्षी मत एवढी आणि एवढे 40 आपण राहून घेऊया एकाला 15,000 जातात म्हणलं हो. मग ते फुकटचं घेतलं बघा की मग द्यायचं आपल्याला काय याला का 5 मत द्यायचा फक्त 5 वर्षासाठी म्हणजे लोकांनी मूलभूत प्रश्नासाठी म्हणून यांना आशीर्वाद दिले. आणि आशीर्वादाचं त्यांनी काय केलं मूळ हेच आहे घातलं त्यांनी का तर आशीर्वाद. त्यावेळी असं होतं आणि की आपण 15 आशीर्वाद मागणार लोकांना विकासासाठी आशीर्वाद द्या हा तुमचा विकास करू कायापालट करू कायापालट. कायापालट नाही मातीत घालू. पण लोकांना आमिष दाखवून आमिष दाखवण्याची कला त्या माणसाकडे चांगली आहे. त्यावेळी आबासाहेब होते नाही याच्या एका शब्दात वर्णन करता येईल की नाटकी राजकारण नाटकी राजकारण बरोबर सर नाटकी बरोबर राजकारण. कारण तुम्हाला सांगतो साहेब अण्णा आता तुम्ही सगळी वडीलधारी माणसं आहे मधल्या काळामध्ये अनेक लोक जे निवडणुकीत वेगळ्या पद्धतीने बोलायचे सर्वसामान्य जनता आता ही प्रश्न बघून म्हणणार आहे की ही लोक निवडणुकीत टिकणार पण आहेत यांच्या कपाळाला माती लागल मुलाला लागायचं अवघड जायचं. मग ते त्या साहेबाला आबासाहेब म्हणत नाही तुम्ही त्यांच्या बोलीला तुम्ही फक्त फसवू नका गणपत आबा म्हणायचे हो भाषण म्हणजे ही आधी बोल लावली ह्या बोलीला फसवू नका माहितीये का? हो म्हणलं ते निखिल किती महत्वाचा विषय. आबासाहेब आबासाहेब होते का? दूरदृष्टी असणारा माणूस. नाही, आबासाहेब साक्षीदार आहे. बरोबर. हो त्यांना माहित झालं होते हो तुम्ही काय म्हणाला? मग आम्ही म्हणलं आता अतुल भाऊ तिकडे राम आणलंय आपलं काहीच नाही म्हणजे आता हे 15 आता हे जे वाचवलं आपल्याकडनं काय करायचं थांबा ही नुसते दाखवायला आहे क्वालिटी आबा म्हणले हो बरोबर करायला नाही काय आपलं थोडं चांगलं होईल तुम्ही जात होतं का आबासाहेबांपाशी? कोण? हा व्यक्ती ज्याने फसवणूक केलेली ते त्यावेळेस घ्या आबासाहेब कोणासोबत होता तो दुसऱ्यासोबत होता ते मला काही नाव घ्यायचं नाही कुणाचं दुसऱ्यासोबत कोणासोबत? होता का? शाहजी बापूंसोबत बर बर नाही, नाही सर ह्या गोष्टी समजू दे जनतेला कारण का वास्तववादी कळलं पाहिजे आणि तालुक्याची जनता ही सुज्ञ झाली पाहिजे कारण पुन्हा येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीची भूलथापा मारून लोकांची मतं मिळवली पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने या जनतेला जनता ही बाबडीच असते सर आणि ह्या जनतेला जर असं काय आम्ही दाखवलं तर जनता 100% बळी पडतील त्यामुळे जनतेला योग्य वेळी ह्या गोष्टी दाखवणं सुद्धा तितक्याच गरजेचे त्या म्हणूनच खरं हा लोकसंवाद आणि सांगोला पॉलिटिक्स प्रत्येकाच्या बांधावरती जाऊन भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम करतो या ठिकाणी आपल्याला अजून या भागातल्या अशा पद्धती काय गोष्टी सांगता येतील रस्त्याच्या पण त्याच वेळी एकतपूर ते अक्षरधानीपर्यंत रस्त्याचे बी बागलावर रस्त्याचं काम त्यांनी घेतलेलं होतं त्याच काळात ही काम एवढं मोठं खर्च टाकल्यानंतर तिथे वेगळ्या क्वालिटीचं ते काम केलं तिथलं उत्कृष्ट क्वालिटीचं काम सगळ्या ठिकाणी बोलता पाहिजे. मला एक प्रश्न पडतो देखील ज्यांना राजकारण म्हणायचं का गजकारण म्हणायचं का नाटक कंपनी म्हणायचं नाही आता हे रस्ता जे केला तर पण याच्यासारखी भयानक परिस्थिती या सांगोल्यात यापूर्वी कधी नव्हती असं मला तर वाटतं कारण बघितलं तर आता ह्या मंडळींनी सांगितले की रस्ता टाकला डांबरीकरण पण डांबरीकरण करत असताना गरजेचा केला नाही आणि ते पैसे वाचवले आणि ह्या लोकांना आम्ही ह्यांच्या डोळ्यात माती घातली. बरोबर 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 आता चौथीच आहे तीच काम आहे आता जे मुलमूल टाकून डांबरीकरण चालू नाही तीच काम आहे त्या काळातलं निवडणुकीच्या तोंडावरती हा अजेंडा वापरायचा बर का मी आमच्या गावात डांबरीकरण नव्हतं तवा मी इथं 30 मिनिटात जातो सांगोला सायकलीवर पायकोड बर 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 त्या ठिकाणी माझी गाडी तर मी 2 टक्के गाडी आहे तिला मला अर्धा तास लागतो जायला असला रस्ता आहे तुम्ही पेक्षा बाहेर गावात मग सायकल पाय खोलत जातो मी 30 मिनिटात त्याला 30 मिनिटं आता मला गाडीवर लागतील जायला पण आज खरं बघितलं तर आता तुम्ही सगळी जुनी जाणकार मंडळी आहे त्या सगळ्या राजकारणामध्ये आज स्वर्गीय गणपताबाई तुम्ही सांगितलं त्यावेळेस तुम्ही काय त्यांना म्हणजे बोलता पाला किंवा ह्या बळी बोलू नका आज स्वर्गीय गणपताबा खरं हे निवडणुकीतच नाहीये आणि ह्या निवडणुकीमध्ये त्यांची कमतरता खरोखर भासते का तुम्हाला कशी भासते काय वाटतंय याबद्दल? म्हणजे कसं आबासाहेब होते ते विचारी होते जरी कोणी जर डोंगर जर दाखवला तर तिकडे बघू नका डोंगराकडे हे आपलं चिमुरवाला इकडंच बघा दृष्ट्या पाहिजे हा का ही डोंगर नुका दाखवायला डोंगर दाखवायचं म्हणजे दाखवायला केलं डोंगर पोकळ डोंगर आहे पोकळ डोंगर आहे थोडा आहे ते भरीव आहे सर ह्याच्यामध्ये स्वर्गीय गणपताबांनी जे 55 वर्ष राजकारण केलं हे सत्याचं राजकारण हे केलं ह्या जुन्या जाणकार मंडळीकडून कळतंय याचं कारण असं कारण डोंगर दाखवायचा आणि त्यातनं काय तर मोकळच काहीतरी काढायचं ही खरं तर स्वर्गीय गणपताबांनी कधीच आरोग्यात केलं नाही विकास लोक म्हणतात केला कोण म्हणतात नाही केला स्वर्गीय गणपताबांनी जो विचार ठेवला हा प्रामाणिकपणाचा हा सांगोला भाषेसाठी 100% आपल्याला महत्वाचाच मानावं लागेल विचार केला नाही म्हणणारी माणसं थोडे ते का म्हणतात या माणसासारखे माणसाचे माझा विचार केलेला नाही का म्हणायचंय तर मानायला विरोधात पाहिजे म्हणून ते म्हणतात पण जे घरी माणसाला माहिती कळल्या ते म्हणजे चांगला विकास केला
पण विकास केला तर 15 वर्ष निवडून आलाच नसता. बरोबर 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 आहे? बरोबर. उत्तर त्यांना तिथंच उत्तर मिळते. अहो सरपंच आमच्या गावात एक निवडला तर दुसऱ्या वर्षी त्याला सरपंच करून होऊ देत नाही. त्याला मर्यादित ताणून लावते. बरोबर याला का ताणून लावू नाही? 55 वर्ष केली. 55 वर्ष थांबतोय तर त्याला का ताणून लावणार? ते आपल्या तर नव्हतं चालू माहिती तालुक्यात होतं ते. बरोबर बरोबर आपल्या गावात आलेला माणूस ते 55 वर्ष आपल्यात राहिला अगदी बरोबर. आणि अजून एक त्यालाच निवडून दिले, त्याच्याच नातूला निवडून दिले. पण आता ह्या वेळेला मामा बघितलं तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे विचारधारा आणि विचार पण आता सर ह्याच्यामध्ये जी युती झाली दीपक आबांची होय. आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुखांची ही युती इथल्या लोकांना आता मान्य आहे का सध्याला? आम्हाला तर मान्य आहे बाबा. मान्य आहे. हो दीपकरावांनी काय बघा आता दीपकराव थोडं तर मागे सांगायचं गेलो हा. 2000 नाही नाही आता त्या गोष्टी आता जुन्या काळातून जायला नाही नाही आभार करतो तो सांगतो की आता माझे फोटो वगैरे सगळं बरं का ते दीपक आबाचं काय गोष्टीला आम्हाला इकडे गर्दी झाल्यावर आम्हाला त्या आभार जावं लागतं का ते आम्ही दोघं जण आहे गणपत आबांच्या गणपत विचारात. आबाई सोबत हे दोघं जण झाले ते दीपक आबाई हा, हा. आता हे आम्हाला दोघं त्यांच्याकडे जाऊ लागतं. असं आमचं घडलं चालवेचे लोक आम्ही सगळे मग तिथं आबाच्यात गेलो नाही का असं आहे अरे बापरे थांबा म्हणते त्याने असं काम केलं त्यात आम्ही बाहेर लोक कायम जाऊ म्हणजे इतकं चांगलं काम केलं. हा बघा मी होतो. बरं बरं त्यामुळे तुम्हाला बोलायला काय अडचण नाही. काय अडचण नाही कुणी काय म्हणणार आहे हा म्हणजे दीपकाने आबांनी तेवढं काम केलं की तुम्ही मला आज घालायचं भेटायला यायचं मी आज घाला भेटायला बरं 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 काय तिकडे मोठ्या आबायातला क्लार्क बारक्या आबायात गेलेला आहे. मग आता ही काय तुम्ही नाही. सांगितल्याप्रमाणे सर, नाही, 22 नाही. त्यावेळेस कामाला सांगितलं तुम्ही त्यावेळेस 22 लागला होता कामाला. मी नाही मी जवळ 78 झालो नाही नाही परमनंट गेला मला गेलं. हा लोक काढून टाकायला लागली होती बर 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 मग आम्ही थांबलो काय हे काम देत नाही का तुला गावाला का ठेवला का आमच्या आधीला वाटत ते बोलत ते बघा हा 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 आणि हा काम सायकलीवर मान मजूर किती टायमात जायला पाहिजे कामावर बरोबर हा. तिथं जुळून जाऊ शकतो सायकलीवर आपण राजकारण जाऊ दे, कारण खूप विचित्र परिस्थिती आहे, वाईट वाटतं राजकारण. राजकारण आला का धंदा झालाय. हा अगदी बरोबर आहे निखिल. तुम्ही अगदी खूप अभ्यास करून बोलताय, निर्भीडपणे बोललं पाहिजे. अण्णा आम्हाला एक प्रश्न विचारला, तुम्ही फॉरेस्ट खात्यात काम केले, साधारण कुठले कुठले प्राणी या फॉरेस्ट एरियामध्ये आहेत? आता आपल्या ग्रामीण भागात नाही लांडगा ससा खोकड तरूस आणि तर एक कुडगोलपडी पुढे सरपणाचे प्राणी सरपटणारे आहेत का प्राणी? हो सर भरपूर पण मित्र इकडे साप वगैरे सोडतात काय? हो, आम्हाला जे काय कुठल्या भागात सापडला तर आमच्या एरियात बघ तिथं पाण्यात तलाव 12 महिने 18 गाव काय एवढ्याच भागात बरं का बाकी कुठपर्यंत एवढं आहे बरं बरं, बरं ऐका. आम्हाला टार्गेट गावचं इथं आम्ही सोडणार ऐका की, आता हे सगळं झालं, आता ह्या मगाशी गुरुंद्र उल्लेख केला, वीजेचा पुरवठा नसल्यामुळे या डांबर तारा नसल्यामुळे लाईट कुठे घरात नाही, नाही. त्याचा प्रचंड त्रास होतो. तर अशा काही घटना इथं घडल्या का? जसं आता दरवाजाची घटना चांगली, कोणाला साप चावले, लाईट नसल्यामुळे अंधारात करावं लागतं होय. लोकांना. अशा घडल्या का घटना? मी उघडपणे सांगले काय होय. झालं? जातो. ही पुढं पुढे या. थोडं समाज आहे. गांभीर्यपूर्वक कॅमेरा समोर ही गोष्ट सांगा. बापू बांधात खरं बर झोपलेले असताना झोपलेल्या जागेवर साप चावला. बर अंधारामध्ये अंधार स्वप्नला किती वर्ष झाली या गोष्टी? 2-3 वर्ष. 2-3 वर्ष झाली सर ही गोष्ट. बहुतेक ते वस्तू डांबवलेल्या ज्या आहेत. वस्ती आता ही परिस्थिती आहे ना, हा. त्यांच्या वस्तीत एवढं थांबवलंय. हा. ते बापू करतात. सर आता आपण मला वाटतंय आपण ह्या ज्या काही गोष्टी जाणून घ्यायच्या ही भयंकर आहे सगळं आणि भीषणता आहे त्याचा वास्तवात आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. या व्यतिरिक्त आता विजेचा एक प्रश्न मी झाला वारंवार मी तुम्हाला परत एकदा अजून एकदा आपण कारण सामोरं पाकलो आपण येतोय कारण का तर या भागात आता ही विजेचा एक प्रश्न होता. याबरोबर प्राण्यांचा सुद्धा तुम्ही सांगितलं फॉरेस्ट असल्यामुळे या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. आता रस्त्याची तर तुम्ही सांगितलं धोटे केली 4 ट्रॉल्या आणल्या त्याच्यावर ढकलायचं म्हणजे रस्ता केला असं दाखवायचं आणि ते पण तुम्ही सांगितलं की भ्रष्टाचार केला त्या डांबरीचा आणि मुरुम आणून यांच्या डोळ्यात टाकला. ही परिस्थिती आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय बाबा शाळेच्या संदर्भात तुम्हाला निधी देतो, ग्रामपंचायतचा निधी देतो, पशुसंवर्धनचा निधी आणता येत होता किंवा अशी काय निधी होते घरकुलाच्या संदर्भात काय? फक्त इलेक्शनच्या अगोदर ही मतं मिळवण्यासाठी केलेला एक प्रकांड. मग आता ही व्यक्ती आता जी व्यक्ती आहे ही व्यक्ती खरं तर जाऊन दुसऱ्या गटात अशा पद्धतीची काम करते. मग ही काय ह्या गोष्टी कसं बघताय काय म्हणायचं, ती परिस्थिती किती होणार आहे? पुढे जाऊन हा, इथे लोकांना माहित आहे म्हणून तिकडे जागा बदलून असं तुम्हाला वाटतं का? 100% वाटतंय तुम्हाला तसं? 100% आहे. ही जागा बदलली
बदललेलं ही तर कोण धारा देणार आणि म्हणून बदलली जागा बदलली हो धारा देणार नाही का आता आता तिथल्या लोक पण आता तिथल्या लोकांना ह्या गोष्टी कळणार काय चाललंय. आमच्या माध्यमातून कळलं आता. तुम्ही सांगताय का लोकांना? पण सर ह्याने जे बोलल्याप्रमाणे इथं जर कोण उद्या विचारायला आलं तरी 100 डाम ह्यांच्याशी येऊन संपर्क साधू द्या ह्याने दाखवू दे 100 डाम कारण हे वास्तववादी आणि वास्तववादी मांडत राहिलं पाहिजे आपण ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. पण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या भागात आता तो व्यक्ती गेलेला आहे अशाच पद्धतीचे खरं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे चालू आहे मग तिथले लोक आता म्हणजे बोल टाकलं बळी पडतील का आता ज्याला माहिती पडतेली माहिती ज्याला आहे तिकडे आमच्याकडे पै पाहून येऊन गेले त्यानंतर माहिती असेल हा आणि आज उद्या आमची तरी समृद्धी होईल होऊ नये म्हणजे अजिबात ह्या माणसाला अजिबात त्यांनी आता जात्यातून भरडून निघाले जे सुपात आहेत जवळ बरोबर, हा, हा. नातवरून बाजूला सरलं पाहिजे. नाहीतर पुन्हा अजून तात्या त्यांना घालणार त्या चोळीकरांना आमचा नंबर झाला तर त्यांचा आहे आहे 100% आहे. तर मला वाटतं सर आता आपण समारोपाकडे आलं पाहिजे तर मंडळी आपल्यासोबत हे आचक जाणीतील काही ज्येष्ठ मंडळी होती आम्ही पोरं असली तरी पण जे काही इच्छुक म्हणलं असं काहीतरी वेगळं दाखवतात पण ही जुनी जाणकार मंडळी स्वर्गीय गणपत आबांसोबत काम केलेले दीपक आबांसोबत काम केलेले शहाजी बापूंचे मानणारा मोठा वर्ग आहे. शहाजी बापूवर प्रेम होय. करणारा देखील या भागात मोठा वर्ग आहे पण अशा चांगली मंडळी निखिल थोडं थांबवतो तुम्हाला. शहाजी बापू असतील माझे आमदार दीपक आबा असतील विद्यमान आमदार बाबासाहेब असतील स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख असतील ही चांगली मंडळी आहेत राजकारणातली चांगली मंडळी आहेत. पण नव्याने येणाऱ्या जे नवीन राजकारणात येतात त्यांच्याबद्दल एक फार मोठा आशावाद असतो पण हा आशावाद लोकांच्या डोळ्यात धूळ करणार. तर मंडळी सरांनी सांगितल्याप्रमाणे हा 100% धूळ फेक करणारा माती फेक करणारा मुरुम फेक करणारा म्हणून आपण अगदी वाळू मिळून सगळंच काय म्हणता येईल. या सर्वच गोष्टी खर तर वेगळ्या पद्धतीने आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीच्या व्यक्तीला जवळीकर थापेला बुजतील का